आपण शेती संदर्भात कुठे चुकतो नेमकं? नैसर्गिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती की शेती व्यवस्थापनामध्ये? तुम्ही आता IT शिकताय. मला एक सांगा, तुम्हाला जर जावास्क्रिप्ट आलं नाही, तुम्हाला HTML आलं नाही, तुम्हाला CSS आलं नाही किंवा तुम्हाला पायथन आलं नाही, जावा नाही आलं, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता का? नाही. मग सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी तुम्ही काय करताय? या सगळ्या टेक्नॉलॉजी शिकताय. इथे बसलेल्या प्रत्येकाला हे माहिती आहे की तुमच्यातल्या प्रत्येकाला एखादी चांगली टेक्नॉलॉजी, याच्यातली चांगली आली नाही टेक्नॉलॉजी, तर तुम्हाला जॉब मिळणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. आता तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विचार करा. तुमच्या आईवडिलांना हे माहिती आहे की जर माहिती आहे का की कांद्याचं पीक घ्यायचं आहे तर जमिनीचं NPK किती असला पाहिजे? नाही माहिती. तुमच्या आईवडिलांना हे माहिती आहे का की समजा एखाद्या ठिकाणी झेंडू लावायचा तर झेंडूला कुठल्या टाईपची माती हवी असते? कोणाचे पॅरेंट्स असे आहे का की ज्यांना जे पीक घ्यायचं आहे त्या पिकासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहे? जमिनीत NPK किती असला पाहिजे, किती पाणी दिलं पाहिजे? आपल्या आईवडिलांना माहिती आहे. तिथे प्रॉब्लेम आहे. तुम्हाला माहिती आहे सॉफ्टवेअर डेव्हलपर बनण्यासाठी तुम्हाला या टेक्नॉलॉजी शिकण्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी कधी असा विचार केला आहे का त्याला चांगली शेती करण्यासाठी त्याला शेतीतले इन्ग्रेडियंट्स किंवा शेतीमध्ये मातीची क्वालिटी किंवा शेतीला किती पाणी द्यायचं हे माहीत असण्याची गरज आहे? नाही. तो काय करतो? दुसऱ्यांचं ऑब्झर्व करत असतो. दुसऱ्याने कांदे लावले तोही लावतो, दुसऱ्याने टोमॅटो लावले की तोही लावतो, आणि तो एवढे लावतो की त्याला असं वाटतं की इथे जॅकपॉट लागू शकतो. म्हणजे काही शेतकरी असे आहेत, आपण ऐकलं असेल की कांद्यातून कोटी रुपये कमवले, पण पुढचे 4 वर्ष तो कांद्यामध्ये 1.5 कोटी घालवतो. रियालिटी ठीक आहे नाही, कारण तो परत विचार करतो की ह्या वर्षी भाव भेटलाय, पुढच्या वर्षी भेटेल, त्याच्या पुढच्या या वर्षी त्याने 2 एकर लावले, पुढच्या वर्षी तो 4 एकर लावतो. त्या 4 एकरसाठी त्याच्या डबल इन्व्हेस्टमेंट करतो, पण पुढच्या वर्षी भाव भेटत नाही. म्हणजे आपण आपल्या डोक्याला विचारून बघा, जर मला जी गोष्ट करायची तर मला ती पहिली शिकणं गरजेचं आहे की नाही? सो माझ्या मते प्रत्येक शेतकऱ्याला एक बेसिक ट्रेनिंग कोर्स असला पाहिजे आणि तो कंपल्सरी असला पाहिजे. त्याने तो पास केला तरच त्याला शेती करायला अलाव केलं पाहिजे, मग शेतकरी सक्सेसफुल होईल. कारण विचार करा की तुमच्या पूर्ण लेट्स कांद्याचंच एक्झाम्पल घेऊया आपण. एक कांद्याच्या झाडाला पूर्णपणे वाढायला 3 लिटर पाणी लागते 4 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये. किती? टोटल 3 लिटर एका झाडाला पाणी लागतं. आणि शेतकरी काय करतो की जमीन वाळली की सोडा पाणी, जमीन वाळली की सोडा पाणी. तो कमीत कमी त्याला 15 लिटर पाणी टाकून देतो. काय होतं? पाण्याचंही नुकसान होतं, झाडाला अति पाणी जाते. विचार करा, जर त्यांनी जर हे टेक्निक शिकून घेतले की मी जर स्ट्रॉबेरी लावतोय तर त्याला किती पाणी दिलं पाहिजे, त्याच्यासाठी जमिनीचं NPK काय असलं पाहिजे, ह्या पिकासाठी कुठली औषधं वापरली पाहिजे, कुठली खतं वापरली पाहिजे, हे सगळं जर नॉलेज शेतकऱ्याकडे असेल तर तो फेल होईल का इन टर्म्स ऑफ क्वालिटी ऑफ दॅट प्रोड्यूस? नाही होणार. सो मेजर प्रॉब्लेम शेतकऱ्यांचा असा आहे की त्यांना बेसिक नॉलेजच नाही आहे ते काय करताय त्याचं. ते फक्त इतरांचं बघून शेती करतात. आज बऱ्याचशा लोकांच्या घरी गायी असतील, तुमचा गोठा असेल, त्या गोठ्यामध्ये भाकड गायी असतील, दुधाच्या गायी असतील किंवा वासरं पण असतील, बरोबर? तुम्ही काय करताय? मुरघास उचलताय, सगळ्यांना टाकून देताय, आहे की नाही? किंवा मग जे पशुखाद्य आणलंय तेही सगळ्यांना देतात. फक्त एका गायीला 3 किलो देतात, वासरला अर्धा किलो देतात आणि भाकड गायीला 2 किलो देतात, बरोबर की नाही? तेवढंच आपण करतो. आपल्याला रियालिटी माहिती आहे की ह्या गायीचं वजन किती आहे, ह्या गायीला किती चारा पाहिजे दिवसभरामध्ये, कुठल्या वेळेला पाहिजे. दूध धंदा करणाऱ्या शेतकऱ्याला हे माहिती आहे का? तुम्ही बरेचसे लोक दूध धंदा करत असाल, तुम्ही हे कधी विचार केला आहे का हे वासरू आहे, याचं वजन एवढं झालं आहे, आता याला 3 किलो चारा पाहिजे दिवसभरात, आता याचं वजन 4 महिन्यात झालं, याचं वजन 150 किलो झालं आहे, याला 4 किलो पाहिजे. अशी कॅल्क्युलेशन कधी तुम्ही केलेत? विचार करा तुमचा किती चारा वाचेल, किती पाणी वाचेल किंवा किती खतं वाचतील, किती औषधं वाचतील जर तुम्ही हे बेसिक टेक्निक शिकून घेतले. साधारणतः 2-3 महिन्याचा कोर्स असला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला. किंवा तो जर उद्या कांदे लावणार आहे तर त्याने एक दिवस येऊन अर्ध्या तासाचं ट्रेनिंग घेतलं पाहिजे की कांद्यासाठी काय लागतंय, किंवा त्याचं माती परीक्षण करून घेतलं पाहिजे की ह्या शेतीत खरंच कांदा येणार आहे का. तसं जर केलं तर तो 100% चांगलं पीक काढू शकतो. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन आलं की तो विकत भाव मिळत नाही त्या पिकाला. मग याच्यामध्ये आणखी एक पर्याय आहे की आपण जर ट्रेडिशनली गोष्टी करत गेलो की याने कांदे लावले म्हणून कांदे आपण लावायचे, तर ह्याने काय होणार आहे की कांद्याची आवक जास्त झाली तर भाव कमीच होणार ना. तर शेतकरी हे पण प्लॅनिंग करत नाही की आवक किती असू शकते. म्हणजे प्रेडिक्शन होतच नाही की 4 महिन्यानंतर मार्केट कांद्याचं कसं असेल, करेक्ट, किंवा टोमॅटोचं मार्केट कसं असेल. इथेही त्याचे गणितं चुकतात शेतकऱ्याचे, बरोबर? मग आपल्याला काय करायचं आहे किंवा आपण काय केलं पाहिजे? पहिलं तर बेसिक नॉलेज घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण ते नॉलेज आपल्या पिकात उगवण्यासाठी वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर मार्केटचे प्रेडिक्शन केले पाहिजे की काय गोष्ट
आत्ता जर मी लावली तर त्याला भाव मिळेल की नाही याचे प्रेडिक्शन केले पाहिजे. चौथी गोष्ट, तुम्ही तुमच्या गोष्टी ब्रँड करत नाही. आज संगमनेर बाजार समितीमध्ये तुम्ही जर कांदा विकला तर समजा त्याला 10 रुपये किलोचा भाव मिळत असेल, तोच कांदा शहरामध्ये लोक 60 रुपये किलोने घेतात, बरोबर. मग उरलेले 50 रुपये कुठे चालले? तर ते जात आहेत त्या दलालांना, आडत्यांना, व्यापाऱ्यांना, बरोबर की नाही. मग जर तुमच्या गोष्टी, आणि विचार करा, किसान कनेक्ट झालं, स्विगी झालं, झोमॅटो झालं, या कंपन्या संगमनेरमधून भाजीपाला घेऊन जातात डायरेक्टली, आहे ना आपल्याकडे स्टोअर. तोच भाजीपाला ते 70 रुपये किलोने विकतात किंवा 60 रुपये किलोने विकतात. ते का करू शकतात? हे सगळं तोच माल आहे ना जो तुम्ही बाजार समितीत टाकतायत. त्याला कारण असे आहे की त्यांनी त्याला ब्रँड केलं आहे त्या नावाने, किसान कनेक्ट किंवा स्विगी किंवा झोमॅटो, ब्ला ब्ला ब्ला, बरोबर की नाही. तर हे ब्रँडिंगचा फायदा आहे की त्यांनी त्यांची मार्केट प्लेस स्वतः तयार केली, त्याला एक ब्रँड नाव दिलंय आणि त्या नावामुळे त्यांना तो भाव मिळतो. मधले सगळे एजंट कमी झाले. शेतकरी इथेही चुकतो की शेतकऱ्याला आपली गोष्ट ब्रँड करता आली नाही, बरोबर ना. आज आपण दूध धंदा करतोय, आपल्या इकडे प्रत्येकाच्या घरी दूध निघतंय. आपण आपल्या गावातल्या डेअरीला देतो, तो गावातली डेअरी राजहंसला देते किंवा अमूलला देते किंवा बाकीच्या डेअरींना देते. मग ह्या डेअऱ्या कुठेतरी दुसरीकडे देतात. आपण 30 रुपयाला विकलेलं दूध शहरामध्ये 60-70 रुपयाला मिळते. हा भाव कशामुळे? कारण आपल्याला ते दुधाला कधी ब्रँड करता आलं नाही. तुम्हाला एक स्टोरी सांगतो, अमूलची स्टोरी. सगळ्यांना माहीत असेल, मी सगळ्यांना सांगतो बिकॉज आय एम व्हेरी फॅसिनेटेड विथ अमूल्स मॉडेल. अमूल ही एखादी डेअरी आहे का? किती लोकांना माहिती आहे अमूल ही डेअरी आहे? अमूल डेअरी आहे? अमूल इज नॉट अ डेअरी. त्यांची स्वतःची डेअरी नाही. ओके, अमूल इज अ युनियन ऑफ मेनी डेअरीज इन गुजरात. प्रत्येक जिल्ह्याची त्यांची, जसं सुमूल असेल, राजमहल असेल, या सगळ्या डेअऱ्या आहेत गुजरातमध्ये, ॲक्च्युअल डेअऱ्या, जसे आपली राजहंस आहे किंवा इकडे प्रभात आहे. तर अशाच गुजरातमध्ये प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या डेअऱ्या आहेत. तर त्यांच्यातल्याच माझ्यासारख्या एका माणसाने काय विचार केला एके दिवशी, ह्या सगळ्या डेअऱ्या स्वतःच्या नावाने दूध विकत आहेत, त्यांच्या जिल्ह्यामध्येच विकत आहेत किंवा त्यांच्या शहरांमध्ये विकत आहेत, त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. आणि आपल्याला जर भारतामध्ये अमूल म्हणजे आपल्याला जर भारतामध्ये आपले प्रोडक्ट्स आणि आपलं दूध पोचवायचं असेल तर आपण एका नावाखाली काम केलं पाहिजे सगळ्यांनी. मग त्या गुजरातच्या सगळ्या डेअऱ्यांनी एक कमिटी तयार केली, एक युनियन तयार केली आणि त्यांनी ठरवले की आपण याचे एकच नाव देऊया, ते असेल अमूल. ओके, आणि ह्या सगळ्या डेअऱ्या प्रत्येक जिल्ह्यामधल्या जे काही दूध पॅकेजिंग करणारे, जे दही पॅकेज करणारे, जो पनीर पॅकेज करणारे, हे फक्त एका नावाने पॅकेजिंग करतील आणि ते एक नाव असेल अमूल. बाकीचं नाव कोणीच वापरायचं नाही. त्यांनी स्वतःहून एकत्र येऊन त्या गोष्टी ठरवल्या आणि तसा अमूल ब्रँड तयार झाला. ती जी युनियन असते ती फक्त रूल्स रेग्युलेशन्स कसे पाळायचे, काय करायचं हे सगळं ठरवते. बाकीच्या सगळ्या डेअऱ्या ते प्रामाणिकपणे फॉलो करतात आणि त्या सगळ्या डेअऱ्यांचे प्रोडक्ट ते अमूल ह्या नावाने विकतात. त्याचा फायदा असा झाला की आपण अमूलला पूर्ण भारत देश ओळखतो. या सगळ्या डेअऱ्या एका नावाने काम केल्यामुळे अमूल नावाचा ब्रँड हा खूप मोठा झाला आणि तो ब्रँड मोठा झाल्यामुळे आपल्या सगळ्यांना असं वाटतं की अमूल ही खूप मोठी डेअरी आहे, त्यांच्याकडे खूप सारे प्रॉडक्ट आहेत, ते कुठेही पोहोचवू शकतात. पण त्यांनी त्या ब्रँडिंगच्या नावाच्या अंडर काम केलं आणि त्याचा फायदा आज अमूल एशियामधली सगळ्यात मोठी डेअरी आहे. खरं की नाही? ओके, सो दॅट इज अ ॲडव्हान्टेज ऑफ ब्रँडिंग, जे आपल्या शेतकऱ्यांना कळत नाही आणि पण ते करत नाही. आणि मला असं वाटतं गावगोठा जो आपला प्रोजेक्ट आहे, गावगोठा कन्सेप्टही हीच आहे की आपण प्रत्येक गावाला त्याने पिकवलेला माल, शेतमाल असेल, दूध असेल, हे एका नावाखाली आणणार आहे आणि ते ब्रँड नेम सगळ्या गावाला वापरायला सांगणार आहे फ्री ऑफ कॉस्ट, की तुम्ही त्या ब्रँडच्या अंडर विका. बाहेरच्या कंपन्या फक्त तुमच्या त्या गावगोठा संकल्पनेशी कॉन्टॅक्ट करतील, गावगोठाच्या हेडक्वार्टरशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुमचा सगळा शेतमाल असेल, सगळं दूध असेल, ते तुम्ही गावगोठा नावाच्या अंडर विकणार आहात. तर विचार करा, एखादा दलाल एखाद्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्याला सांगतो तुझे कांदे 50 रुपयाने दे. तोच दलाल उद्या दुसऱ्या शेतकऱ्याकडे जातो आणि त्याला सांगतो तुझे कांदे त्याच गावातल्या 100 रुपयाने दे. त्याच गावातले 2 शेतकऱ्यांना 2 वेगळे भाव मिळतात. जर आपण त्या गावाला सांगितलं की तुम्ही बाहेरचे जे दलाल आहेत, बाहेरच्या कंपन्या आहेत, त्यांना मध्ये येऊच देऊ नका, त्यांना मध्ये आणण्यासाठी तुमच्याच लोकांची मिळून एक कमिटी तयार करा आणि ती कमिटी बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट करा, म्हणजे पूर्ण गावाला सारखा भाव मिळेल, पूर्ण गाव एका ब्रँडच्या नावाखाली
काम करेल आणि पूर्ण गावाची आपल्याला GDP कॅल्क्युलेट करता येईल, प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करता येईल, त्यांचं बॅलन्स शीट आपल्याला बघता येईल आणि प्रत्येक गावाला एक मोठी कंपनी म्हणून आपण विचार करू शकतो. सो हे आपले सोल्युशन्स आहेत शेतकऱ्यांची लाईफस्टाईल सुधारण्यासाठी.